स्वागत आहे तुमचे पोलीस भरतीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। बघा मित्रांनो, पोलीस भरतीचे करणारे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी एक नवीन नियम लागू झालेला आहे। त्या संदर्भात आपण अतिशय महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघा। आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर प्लीज सबस्क्राइब करून घ्या। तर मराठा समाजासाठी उमेदवारांसाठी अतिशय महत्त्वाचा शासन निर्णय जी.आर. आलेला आहे, त्यामुळे हा व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघा। तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। बघा मित्रांनो, शासनाने काय परिपत्रक जाहीर केलेलं आहे, काय निर्णय जी.आर. आलेला आहे बघू शकता तुम्ही। महाराष्ट्र अनुसूचित जाती जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्यांच्या पडताळणीचे विनियमन अधिनियम 2000 आणि महाराष्ट्र अनुसूचित जाती, विमुक्ती, भटक्या जमाती व इतर मागासवर्गीय व विशेष मागास प्रवर्ग जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्यांच्या पडताळणीचे विनियमन नियम 2022 व त्यांच्या तरतुदी आवश्यक फेरफारांसह लागू असतील। बघा मित्रांनो, इथं महाराष्ट्र राज्यातील सामाजिक शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गीयांकरिता आरक्षण अधिनियम 2024 अंतर्गत मराठा समाजास जातीचे प्रमाणपत्र सक्षम प्राधिकाऱ्याकडून मिळण्याच्या पुराव्या अभावी विलंब होत किंवा जातीचे प्रमाणपत्र देणे किंवा नाकारणे याबाबत कोणताही निर्णय न घेता दीर्घकाळ प्रकरणे प्रलंबित राहतील, त्याबाबतचा संबंधित अधिकाऱ्यांनी अर्जदारांच्या जातीचा परिपूर्ण अभ्यास करून घ्यावा। हा निर्णय घेण्यास टाळाटाळ होणार नाही याची पण दक्षता घ्यावी। महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीयांकरिता आरक्षण अधिनियम 2024 अंतर्गत मराठा समाजास जात प्रमाणपत्र अथवा जात वैधता प्रमाणपत्राची महाराष्ट्र अधिनियम 2024 अंतर्गत बघा मित्रांनो, इथं काय माहिती आहे तर हा जो नियम आहे हा 2012 मध्ये विहित केलेल्या आवश्यक पुराव्यांसह अर्जदाराने यथास्थिती सक्षम प्राधिकारी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे यांच्याकडे अर्ज करणे आवश्यक आहे। सदर प्रमाणपत्रांकरिता अर्जदाराने उपलब्ध कागदपत्रांसह अर्ज केलेल्या त्याबाबतचा निर्णय घेण्याचा अधिकार सक्षम प्राधिकारी व त्यांच्या सदर अर्ज संबंधित कार्यालयातील नियमस्तरावर कर्मचाऱ्यांकडून नाकारला येऊ नये। तर मित्रांनो, इथे पण बघू शकता तुम्ही पुढे जे उमेदवार आहेत। आता महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग आरक्षण अधिनियम 2024 कलम 5(2) मध्ये ESBC बघा ESBC प्रवर्गाच्या आरक्षणाच्या प्रयोजनासाठी याबाबतचा उन्नत व प्रगत नॉन क्रिमिनल गटाचे तत्व लागू असेल असे नमूद करण्यात आलेलं आहे। तर मित्रांनो, शासनाने हा नवीन जी.आर. प्रसिद्ध केलेला आहे। संपूर्ण माहिती व्यवस्थित समजून घ्या। याबाबतचा शासन निर्णय परिपत्रक सामाजिक व न्याय सहाय्यक विभाग दिनांक 25 मार्च 2013 अन्वये विमुक्त जाती व भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग, विशेष मागास प्रवर्गांसाठी उन्नत व प्रगत गट व्यक्ती याकरिता नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र पदासाठी समग्र सूचना देण्यात आल्या आहेत। त्याचप्रमाणे संदर्भाधीन क्रमांक 3 येथील शासन निर्णय दिनांक 16 डिसेंबर 2017 अन्वये विमुक्त जाती व भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग, विशेष इथं मित्रांनो महत्त्वाचा निर्णय दिलेला आहे। तर मित्रांनो, इथं तुम्ही बघू शकता शासन निर्णय हा अतिशय महत्त्वाचा हा निर्णय आहे, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा। आणि मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा। आणि मित्रांनो, इथं शेवटी बघा खाली बघू शकता तुम्ही महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास ESBC नागरिकांच्या वर्गांकरिता जात प्रमाणपत्र हा जात वैधता प्रमाणपत्र तसेच याकरता मानवी दिनांक इतर मागास प्रवर्ग याप्रमाणे असल्याने नॉन क्रिमिनल संदर्भात कार्यपद्धती इथं लागू करण्यात आलेल्या आहेत। तर मित्रांनो, हा निर्णय अतिशय महत्त्वाचा आहे, त्यामुळे तुम्ही जे आहे ते काढून घ्या। तुम्ही नॉन क्रिमिनल वगैरे कास्ट सर्टिफिकेट ए असं तुमचे ते टाईपचं असणार आहे मित्रांनो, ठीक आहे। असेच नवनवीन व्हिडिओने लेटेस्ट माहिती, महत्त्वपूर्ण माहिती पोलीस भरती संदर्भात आपल्या चॅनलवर मी देत असतो, त्यामुळे पटकन तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।